हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. तर आपण सुरू करतो आहे डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टरचं PYQs. तर आज आपल्याकडे क्वेश्चन बघा काय आलेला क्वेश्चन आहे. dy/dx इक्वल्स टू dy/dx प्लस x² इक्वल्स टू x⁵. आता जर तुम्ही इक्वेशनला बरोबर बघितलं असेल तर इक्वेशन अशा टाईपचं आहे काहीतरी की dy/dx प्लस p into y is equals to q, where p and q are function of x. आता दिसून राहिलं आपल्याला. तर हे काय बेसिकली एक लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो इट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म. कुठला फॉर्म? हा फॉर्म. मग या फॉर्मनुसार आपल्याला काय मिळालं एक. सो देअरफॉर p इज इक्वल टू आपल्याला भेटला x² आणि q इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला x⁵. मग जेव्हा कधी आपल्याला असं मिळालं तर आपल्याला सोल्युशन माहिती काय असतं. स्टँडर्ड सोल्युशन इज इक्वल्स टू y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू q dx प्लस c. हा आपला फॉर्म्युला आहे. राईट सिम्पलचा फॉर्म्युला आहे. मग आता काय करायचं आपल्याला काढायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो देअरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा असेल तो काय असते इंटिग्रेशन e⁴ इंटिग्रेशन p dx. पीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सो e⁴ इंटिग्रेशन पीची व्हॅल्यू आहे x² dx. हा आपल्याला मिळाला e⁴x²चं इंटिग्रेशन x³ झालं. आता बस हेच फॉर्म्युला आपल्याला पाहिजे होता. आपण याला सॉल्व करूया. सो देअरफॉर सोल्युशन जे आपलं सोल्युशन आहे y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर e⁴x³ राईट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन क्यू किती आहे x⁵ आहे आणि इथे e⁴x³ dx प्लस c. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करायसाठी काय करू आपण सिम्पली बघा आपल्याला माहिती आहे e⁴ काही असेल तर आपल्याला ते जमणार तर नाही इझिली सॉल्व करायसाठी. याला तुम्ही u⁴ जर सॉल्व करत बसला तर u⁴ करायला खूप वेळ लागेल. तर आपण काय करू हे जी ईचा पॉवर आहे की e⁴x³ आहे ना याच्यामधली ही जी व्हॅल्यू आहे लेट्स से x³ इज इक्वल्स टू आपण टी पुट करू. x³ इक्वल्स टू काय पुट करू टी. आता फंक्शन टीमध्ये चाललं तर डिफरन्शिएट करू 3 टाइम्स x² dx इक्वल्स टू dt झालं. चला तर ही व्हॅल्यू आपण जर पुट केली इक्वेशनमध्ये फक्त याला सॉल्व करतो सध्या आपण. तर आपल्याला मिळालं इंटिग्रेशन हा x³ नाही इथे x⁵ आहे. x⁵ आहे हां x⁵ राईट ओके x⁵. सो x⁵ इंटू e⁴ आधी व्हॅल्यूज लिहून घेतो मी सध्या. x³ किती झाला टी झाला इंटू आता dxची व्हॅल्यू काढायची आपल्याला कारण की आता dx आहे तर dxच्या ठिकाणी काय होणार हा 3 कॅन्सल हा x² खाली डिवाईडमध्ये चालला जाईल. सो देअरफॉर dt/x² आणि प्लस c. चल ठीक आहे याला सॉल्व करूया आपण. हा आता x² आणि कमी पॉवर काय होईल सबट्रॅक्शन होईल. सो इंटिग्रेशन x⁴ 5 - 2 हा झाला 3 e⁴t dt. आता बघा x³ म्हणजे किती होता इथे x³ व्हॅल्यू पाहिजे का बरं कारण की फंक्शन टीमध्ये चाललं तर x चालणार नाही. तर इथून आपल्याला x³ काय मिळाला 3t मिळाला. x³ काय मिळाला 3t. सो याची व्हॅल्यू पुट करायचे. सो इंटिग्रेशन 3t e⁴t dt प्लस c नंतर लावूच आपण आणि 3 कॉन्स्टंट काढला बाहेर आणि याचं जर इंटिग्रेशन तुम्ही करणार सो इंटिग्रेशन काय भेटते फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड दॅट इज फर्स्ट फंक्शन e⁴t ठीक आहे इंटू इंटिग्रेशन ऑफ ठीक आहे. सोल्युशन तुम्हाला माहिती आहे का डायरेक्ट शॉर्टकटमध्ये लिहिणार होतो बरं ठीक आहे की फर्स्ट फंक्शन म्हणजे आपला हा टी e⁴tचं इंटिग्रेशन e⁴t मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1 इंटिग्रेशन ऑफ सेकंड e⁴t झालं आपलं इंटिग्रेशन कंप्लीट. बस सिम्प्लिफाय करून याला व्हॅल्यू पुट करायचं. 3 बाहेर काढला e⁴t पण दोघांमध्ये कॉमन काढलं याचं इंटिग्रेशन e⁴tच राहते तर बेसिकली t - 1 आणि शेवटी प्लस. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो सो देअरफॉर सोल्युशन जे आपलं सोल्युशन आहे सोल्युशन काय होतं y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर x³ 3 इज इक्वल्स टू याचं इंटिग्रेशन किती आलं
3 टाइम्स ई टू दी पॉवर टी काढायचा. सो टी तर आपल्याला माहीत आहे. तो ई टू दी पॉवर टी म्हणजे काय झालं, ई टू दी पॉवर टी आहे आपला एक्स क्यूब बाय 3. टी मायनस 1 म्हणजे एक्स क्यूब बाय 3 मायनस 1 प्लस सी. आता आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो आपण करायचं असेल तर, नाही करायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मी काय करणार, थोडं सिम्प्लिफाय करायला. इथे पण एक्स टू दी पॉवर 3 आहे, इथे पण एक्स टू दी पॉवर 3 आहे. सगळ्याला डिवाईड करू तर मला मिळालं वाय इज इक्वल्स टू 3 टाइम्स ही व्हॅल्यू इथे आता कॅन्सल होणार. आपल्याला फक्त काय मिळालं, एक्स क्यूब बाय 3 मायनस 1 आणि प्लस सी सोबत हा डिवाईडमध्ये गेला. इथे बघा डिवाईड करून दाखवतो. सगळ्याला डिवाईड करा. ई टू दी पॉवर एक्स क्यूब बाय 3, ई टू दी पॉवर एक्स क्यूब बाय 3 आणि डिवायडेड बाय ई टू दी पॉवर एक्स क्यूब बाय 3. हे कॅन्सल झालं. खालचा पॉवर वर गेला, इथे राहिलं ई टू दी पॉवर मायनस एक्स क्यूब बाय 3. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. राईट. तुम्हाला 3 आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, 3 आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता. वाय इज इक्वल्स टू 3 3 कॅन्सल. हा झाला एक्स क्यूब मायनस 3 प्लस सी इंटू ई टू दी पॉवर मायनस एक्स क्यूब बाय 3. हेच आपलं काय सोल्युशन आहे. अशा प्रकारे आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व करू शकतो. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. नसेल तर खूप चांगलं शेअर कर जा मित्रांसोबत. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.